As this meeting has been recorded. Okay, thank you very much. Thank you सगळ्यांना for joining. Good evening, good afternoon, good night, wherever you are. 6 वाजून 5 मिनिटं झालीत. थोडी माणसं आलेली आहेत, अजून माणसं येतील. बेजरात हशेम. आणि आपली टॉपिक आहे 10 रिमेंबरन्स, असरा झिक्रोनोत, 10 गोष्टी जी आपल्या धर्माप्रमाणे आपल्याला रोज त्याची विचार केली पाहिजे. आणि लास्ट शिवरला ते आपण चालू केली 10 आठवणी काय आहेत त्याच्याबद्दल मी लास्ट शिवचे रिकॅप केला तर असं होईल. आपण ते 10 मोजून लास्ट टाइम टाकल्या 10 गोष्टी. आणि पहिली गोष्ट ती होती यचियात मिस्राईम. त्याच्याबद्दल आपण बात केली. जसा सांगितलं ही सगळी मोठी टॉपिक आहे यचियात मिस्राईम, आणि ती एका तासामध्ये बोलली नाही जाईल. पुरा आपला ह्या जगामध्ये जीवन आपण यचियात मिस्राईमची आठवण फक्त करत नाही, पण आपण त्याच्याबद्दल बात करतो, त्याच्याबद्दल शिकतो. तो पुरा आपला जन्म यचियात मिस्राईम, आपला पुरा धर्म इस्रायल धर्म पुरा यचियात मिस्राईमच्या वरती रिव्हॉल्व आहे. जसा सूर्य मध्ये असतो आणि त्याच्यावरती सगळे प्लॅनेट रिव्हॉल्व होतात, तसा आपला धर्म पुरा यचियात मिस्राईम वरती रिव्हॉल्व झालेला आहे. आणि ही टॉपिक यचियात मिस्राईमची आपल्याला आज्ञा दिलेली आहे रोज त्याच्याबद्दल विचार करायला, त्याच्याबद्दल बात करायला. दिवसात ना 2दा आपण शिमा इस्रायल मध्ये त्याची आठवण करतो. यचियात मिस्राईमची खुदाने आपल्याला मिसर देशामधनं बाहेर काढला, गुलामीमधनं बाहेर काढला, आणि त्याच्यासाठी आपल्याला एक नेशन बनवला, आपल्याला एक जमात बनवली आपल्या खुदानी त्याच्यासाठी, आपल्या माणसांची, बेने इस्रायल लोकांची. आणि आपल्याला मिचवा दिलेल्या आहेत, खूप मिचवा दिलेल्या आहेत यचियात मिस्राईममुळे. आणि ही यचियात मिस्राईमची गोष्ट पेसाखच्या रात्री, पहिल्या दिवशी रात्री, सेदेरच्या रात्री आपल्याला नियम दिलेला आहे, मिचवा दिलेला आहे त्याच्याबद्दल बात करायला. ती यचियात मिस्राईमची गोष्ट आपल्या मुलांना शिकवायला, मुलांशी यचियात मिस्राईम बद्दल बात करायला. ते शॉर्ट मध्ये जे मी लास्ट टाइम चिऊर दिली, लास्ट चिऊरची शॉर्ट मध्ये 10 रिमेंबरन्स, आणि पहिली गोष्ट ज्याची आठवण केली पाहिजे ती यचियात मिस्राईम. आज आपण दुसरी गोष्ट ज्याची आठवण केली पाहिजे रोज एकदा तरी, आणि ते आहे शब्बात. आणि जशी यचियात मिस्राईम सगळ्यात मोठी टॉपिक आहे, सगळ्यात लांब टॉपिक आहे, जी जन्मभर आपण ती शिकली पाहिजे, तशीच शब्बात ही कॉन्सेप्ट आणि ही टॉपिक सगळ्यात महत्वाची असली तरी त्याची शिक्षण आपल्या ह्या जगामध्ये खुदाने आपल्याला जीव दिलाय, आणि ती शब्दाची टॉपिक शिकासाठी रोज शिकली पाहिजे आणि रोज आठवण केली पाहिजे. तो नियम आहे, तो मिचवा आहे, तो नियम आपल्याला खुदाने दिलेला आहे. आपल्या तोरामध्ये कुठे दिलेला आहे त्याच्याबद्दल आपण आता बात करू. तर बेजरात हशेम शब्दाची आठवण हप्त्यात मध्ये हा दुसरी जिक्रोन होत आहे. तर शब्दात बद्दल बात करायच्या पहिले, जर आतापर्यंत लास्ट टाइम शिवर मध्ये आणि आतापर्यंत कोणाला प्रश्न आहे तर आता मला विचारा. लास्ट टाइम मी शिवर दिली त्याच्यानंतर मला एक प्रश्न आला व्हॉट्सअप वरती, सांगितलं त्या उशराणी येतील सांगितलं मला. पण हा प्रश्न असा, म्हणजे मी सांगितलं की सिदूर मध्ये शाखरीत झाल्यावरती 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ आहेत. श्लोशस्त्रे इकारिम बोलतात त्याला मराठीमध्ये, हिब्रू मध्ये श्लोशस्त्रे इकारिम. ते आपण इग्दालेलो इमाय मध्ये पण बोलतो, आदोनुला मध्ये पण बोलतो. आणि त्याच्याबद्दल मी 3-4 किंवा 5 तीन चार तरी घेतले असतील शिवरीम.
ते 13 प्रिन्सिपल्स ऑफ फेथ झाल्या. नंतर मग आताची जी शूट चाललेली आहे ती 10 रिमेंबरन्स, आसारा झिख्रोनोत, 10 गोष्टी ज्याच्या रोज आपण आठवण केली पाहिजे, त्याची आता शूट चालले. आणि अजून एक आहे ज्याला बोलतात 6 कॉन्स्टंट मिtzvot, 6 गोष्टी जे हर एक इस्रायलनी त्याची कॉन्स्टंट म्हणजे नेहमी त्याची याद राहिली पाहिजे. आणि बेजरात असे मी 10 गोष्टीची शूट झाल्यावरती आपण बेजरात असे त्या 6 गोष्टींवरती जाऊ. पण कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. हे 10 गोष्टी वेगळ्या आहेत आणि ह्या 6 गोष्टी वेगळ्या आहेत. ह्या 6 जे आहेत सिदूरमध्ये आहेत, जे 6 पॉइंट, त्याला बोलतात 6 कॉन्स्टंट मिtzvot. कॉन्स्टंट म्हणजे नेहमी त्याची आपल्यावर त्याची माहिती आपल्याला पाहिजे. आताची जी शिवर आहे ती ही 10 गोष्टी ज्याची आपण रोज विचार केली पाहिजे, रिमेंबरन्स केली पाहिजे, त्याची यादगार केली पाहिजे. यादगार मला वाटते प्रॉपर वर्ड आहे. पण 6 जे गोष्टी आहेत ते मी पटकन जातो त्याच्यावरती, कारण मला त्या प्रश्न विचारला का त्यांनी सिदूर खोलली आणि त्यांना 6 भेटले. तर 6 गोष्टी आहेत ते आपल्याला हर एक टायमाला आपल्याला त्याची माहिती पाहिजे. पहिली इंग्लिशमध्ये ते अशी, हिब्रूमध्ये ते अशी आहे, अनोखी हशेम. ती 10 आज्ञाची पहिली कमांडमेंट आहे, आय एम द बिलीफ इन गॉड, खुदावरती विश्वास, काय खुदा आहे म्हणून. दुसरा लो ये, ती सेकंड कमांडमेंट आहे, दे शाल बी नो अदर गॉड. आपण कोण दुसरा देव आहे असा नाही आपण असा आपण नाही विश्वास करत. आपण बोलतो देव ज्यांनी दुनियाला बनवलाय त्याच्याऐवजी असून दुसरा कोणच नाही आहे. तिसरी गोष्ट यिहूद हशेम, बिलीव्ह इन द वननेस अँड युनिटी ऑफ हशेम. ती ही युथ गिमेल इकारीम मध्ये पण पहिली यिहूद आहे, टू बिलीव्ह इन वननेस. आपण ते शेमा इस्रायल मध्ये बोलतो, शेमा इस्रायल हशेम एलोकेनु हशेम एहाद. एहाद हा म्हणजे एक, वन, ऍब्सोल्यूट वन त्याला बोलतो. युथ गिमेल इकारीमची जी शिऊर दिलेली 13 प्रिन्सिपल ऑफ फेथ मध्ये तिथे मी एक्सप्लेन केला ऍब्सोल्यूट वन म्हणजे काय, युनिटी ऑफ हशेम, यिहूद हशेम त्याला बोलतात हिब्रूमध्ये, ऍब्सोल्यूट वन. आणि ही तिसरी पॉइंट आहे जी आपल्याला हर एक कॉन्स्टंट, हर एक रेगा, हर एक मोमेंट मध्ये आपल्याला माहिती पाहिजे का ही इस्रायल माणूस ह्या 6 गोष्टींना हर एक टायमाला त्याला माहिती असते. चौथा अहवाद हशेम, लव ऑफ हशेम, खुदाचा प्रेम, खुदावरती प्रेम करायला. आणि ते आपण व्याहफ्तामध्ये बोलतो, व्याहफ्ता एत हशेम एलोकेखा. शेमा इस्रायल बोलल्यावरती बारुख शेम किवोद मलखुतो लेवलाम वायद बोलल्यावरती आपण व्याहफ्ता बोलतो. व्याहफ्ता म्हणजे देवाचा प्रेम, हशेम, लव ऑफ हशेम. इरात हशेम हा 5वा पॉइंट आहे, म्हणजे फिअर ऑर एव ऑफ हशेम, देवाची भीती. आपल्याला लहानपणापासून आपली मम्मी बोलते खुदावरती, खुदाला भिवून वाघ, अशी माझी मम्मी नेहमी बोलते. लहानपणापासून मला आठवण आहे. तर त्याला बोलतात इरात हशेम. पहिले आपण बोललो अहवात हशेम, लव ऑफ हशेम, देवावरती प्रेम. आणि नंतर मग आपण विश्वास करतो हर एक मोमेंट मध्ये, हर एक हेतूमध्ये. इरात हशेम, खुदाची भीती, खुदाला भिवून वागायला. आणि लास्ट 6वा पॉइंट आहे लो थतुरू. आणि ते आपण शेमा इस्रायलच्या लास्ट पॅरेग्राफ मध्ये बोलतो, वेलो थतुरू आखरा लेवाफिम व आखरा इनेखेम. इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन असं आहे, डू नॉट स्ट्रे, डू नॉट गो अवे फॉलोइंग युअर डिझायर्स. याच्यामध्ये आपण हे करतो गिलुयारायो, चिफकादामो, आबोदा जरा, लाशोनारा नाही बोलायचं म्हणून स्पेशली गिलुयारा होतो. वेलो ततुरू, जे आपण बघतो वाईट काय बघू नको, रस्त्यामध्ये, टीव्हीवरती, कम्प्युटरवरती, फोनवरती, कुठेच वाईट बाई माणसाकडे बघू नको.
त्याची ती वेलो थतुरू ची कमांडमेंट आहे, ती आपण नेहमी त्याची त्याची आठवण आहे, त्याची माहिती पाहिजे की आपल्याला आज्ञा दिलेली आहे लो थतुरू. वाईट विचार आणू नको, वाईट वाईट फक्त विचार करू नको. वाईट बघितल्यावरती, काय बघितल्यावरती बाय माणसांचं हे डोक्यामध्ये आणू नको, विचार आणू नको. त्याला बोलतात लो थतुरू आखार लेवाफेम वे आखार येणेफेम. आपल्या डोळ्याच्या पाठी नको जाऊ आणि आपल्या वाईट विचाराच्या पाठी नको जाऊ. तर हे 6 आपण ह्या 10 झाल्यावरती त्याच्यावरती आपण जाऊ. शॉर्ट मध्ये का सांगितलं का, याचं कन्फ्युजन नको व्हायला. 10 रिमेंबरन्सच्या 10 गोष्टी ज्या आपल्याला रोज आठवण केली पाहिजेत, आणि ह्या 6 ज्या आता मी सांगितल्या त्याच्याबद्दल आपल्याला हर एक रेगामध्ये आपली त्याची माहिती पाहिजे. नसली माहिती तर तो इस्रायल माणूस नाही. हे 6 गोष्टी: अनोखी हशेम, लो ये, yichud हशेम, अहवाद हशेम, इरात हशेम, लो थतुरू. ओके, तर ह्याला बोलतात 6 कॉन्स्टंट मिtzvot, असं इंग्लिश मध्ये बोलतात. तर ते ही कन्फ्युजन काढायची होती मला. तर बेजरात हशेम आता आपली टॉपिक होती शब्बात, त्याच्यावरती परत जातो. कारण शब्बात ही सेकंड रिमेंबरन्स. 10 गोष्टी ज्याची रोज याद केली पाहिजे. त्याच्यामधला पहिला होता येचियात मिच्राईम, दुसरा आहे शब्बात. ही ऑर्डर कुठच्या कुठच्या सुगदुरीमध्ये थोडी वेगळी आहे. थर्ड हे रिमेंबरन्स मी सांगितला, मान म्हणजे मानना, असं लास्ट टाइम मी सांगितलं. कुठच्या कुठच्या सिदूरमध्ये ती थर्ड आहे, कुठच्या कुठच्या मध्ये ती नंतर मग आहे. तर ती ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे, फक्त जी टॉपिक आहे ते इम्पॉर्टंट आहे. येचियात मिच्राईम, शब्बात, मान, मासे आमालेख. आता परत मी याच्यावरती जायत नाही, 15 मिनिटं जवळ झाली. तर मी शब्बातच्या टॉपिक मध्ये निघतो. दुसरी रिमेंबरन्स आहे शब्बात. दुसरी गोष्ट ज्याची आपण रोज विचार केली पाहिजे ते आहे शब्बात. शब्बात तर आपल्याला आतापर्यंत तर माहितीच आहे. शब्बात ही कॉन्सेप्ट आपल्या धर्मामधली एकदम बेसिक कॉन्सेप्ट आहे. बेसिक मिचवा आहे शब्बातचा. ज्याला शब्दाची माहिती नसेल, त्याला लहानपणापासून त्याची एज्युकेशन नाही भेटला असेल, काय शब्दात आहे, शब्दाचे नियम काय आहेत, तर त्याला तिनोक्ष निष्बा असं बोलू शकतो. त्याला माहिती आहे की तो इस्रायल आहे, तो यहुदी आहे, तो ज्यू आहे, पण त्याला शब्दात असा जगामध्ये काय आहे ते माहितीच नाही. तर त्याला तिनोक्ष निष्बा बोलले जातं. तर हा एक साइड पॉइंट मी केला. तर कुठे आपल्याला पहिले म्हणजे आज्ञा दिलेली आहे की शब्दात ह्याची आपण रोज आठवण केली पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे शब्दात आपल्या शास्त्रामध्ये, तोरामध्ये, 5 पुस्तकांमध्ये खूप वेळात शब्दात बद्दल खुदाने आपल्याला सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे जेव्हा खुदाने दुनिया बनवली, बेरेशीत मध्ये जिथे सांगितलेलं आहे, पहिल्या आलियामध्ये, पहिल्या श्रेणीमध्ये, त्याच्या एंडला, तिथे बेरेशीत बारा एलोकिम एत हशामाय वेद आरेच, खुदानी जग कसा पहिल्यापासून बनवायला चालू केला, आणि पहिल्या दिवशी काय बनवलं, आणि दुसऱ्या दिवशी काय बनवलं, आणि 6व्या दिवशी काय बनवलं, आणि 7व्या दिवशी जे आपण किद्दूश मध्ये बोलतो, वैखुल्लू अशामाय वेहारेच वेखोल सेवा वैखाल एलोहिम बयोम आशिवी वेलखतो आशेर असा अँड सो ऑन. तिकडे आपल्याला पहिले आपल्या शास्त्रामध्ये शब्दाची माहिती भेटते, शब्दात बद्दल समजते की 7 दिवस खुदानी काय काय या जगामध्ये बनवला. 6व्या दिवशी मनुष्याला बनवला, बाईला बनवला, आदाम आणि खावाला बनवला, आणि 7व्या दिवशी हा शब्दाचा दिवस. असा आपल्याला बेरेशीत मध्ये आपल्या पवित्र शास्त्राच्या स्टार्टिंग पेजला, पहिल्या आलियामध्ये, पहिल्या श्रेणीमध्ये, एंडला पैखुल्लू अशामाई मध्ये आपण किदूस मध्ये वाचतो. पण रोज शब्दाची आठवण केली पाहिजे. आपल्याला कुठे आपण शिकतो, तर ते आपण
10 आज्ञामध्ये आपल्याला पाचवी आज्ञा आहे ऑनर युअर फादर अँड मदर. चौथी आज्ञा आहे शब्बात. शब्बातसाठी 10 आज्ञा शास्त्रामध्ये दोनदा लिहिलेल्या आहेत. एकदा सेफेर शेमोत मध्ये, शेमोत पुस्तकामध्ये, इत्रोच्या हप्त्यामध्ये, आणि दुसरीकडे सेफेर देवारीम मध्ये, 5व्या पुस्तकामध्ये, वैद खन्नानच्या पाराशामध्ये. तर पहिले मी इत्रो मध्ये जातो. माझ्याकडे मी ओपन करून ठेवलेलं आहे पुस्तक, खुमासचा शेमोत, इत्रो. आणि तिकडे चौथी आज्ञा झखोर एत योमा शब्बात. जर आपण देवारीमच्या पुस्तकामध्ये शब्बात बद्दल 10 आज्ञामध्ये बघतो, चौथी आज्ञा, तर तिथे लिहिलंय आहे शामोर एत योमा शब्बात. तर जेव्हा 10 आज्ञा आपल्याला भेटल्या शाबोच्या दिवशी, वाव सिवान, जो शब्बातचा दिवस होता, तर एक चमत्कार झाला. जाखोर आणि शामोर हे दोन्ही शब्द एका संगती ऐकले गेले. एक चमत्कार झाला. नॉर्मली आपण आपल्या तोंडात एक शब्द एका टायमाला काढू शकतो, 2 शब्द काढू नाही शकत. पण इथे खुदानी शामोर आणि जाखोर दोन्ही एका संगती काढले आणि दोन्ही एका संगती ऐकायला आला. 10 आज्ञाच्या पाट्यामध्ये पण एक चमत्कार होता, जिथे जाखोर आणि शामोर दोन्ही संगती लिहिले गेलेले दिसत होते. तो एक चमत्कार होता. तर शेमोत मध्ये चॅप्टर 20 जो इत्रोचा पराशा आहे, त्याच्या 8व्या ओळीवरती अशी आज्ञा दिलेली आहे, जो चौथी आज्ञा आहे 10 आज्ञामधली. जाखोर एत योमा शब्बात लेकोटशो गम बेमेशेगा शवुआ. जाखोर म्हणजे रिमेंबर, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये रिमेंबर बोलतात, मराठीमध्ये बोलतात आठवण कर. तर जाखोर एत योमा शब्बात लेकोटशो, शब्बातच्या दिवसाची आठवण कर, अशी आज्ञा चौथी आज्ञा आपल्याला दिली गेली. इकडनं आपल्याला समजतं, इकडनं आपण शिकतो गम बेमेशेगा शवुआ, हप्त्यातल्या हर एक दिवसामध्ये शब्बाची आठवण कर, असं आपण इकडनं शिकतो. जसा आतापर्यंत तुम्हाला माहिती असेल की हर एक ओळी जी तोरामध्ये आहे, जे आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 1000 वर्षापूर्वी राशी, हे राशी हा शॉर्ट फॉर्म आहे, रब्बी श्लोमो इस्हाकी असं यांचं नाव. ह्यांना बोलले जातात रब्बान शेल इस्रायल, म्हणजे पुरा इस्रायल लोकांचे हे मास्टर, गुरु, रब्बान शेल इस्रायल. हा शॉर्ट फॉर्म, रेश शिन युद, त्यांचं नाव राबी श्लोमो इस्हाकी, आणि त्यांना म्हटले जातात रब्बान शेल इस्रायल. आणि त्याच्यावरती राशी ह्या आज्ञावरती लिहितात. आणि मी एक एक वर्ड वाचून दाखवतो. जाखोर वे शामोर बे दिबूर एखाद नेमरू. राशी समजवतात, जसा मी मगाशी सांगितला, की जेव्हा 10 आज्ञा मिळाल्या, आपण ऐकला, तर जाखोर आणि शामोर एका शब्दामध्ये खुदानी बोलले. एखाद, त्याला हिब्रूमध्ये लिहिलेला आहे राशीनी, जाखोर वे शामोर बे दिबूर एखाद नेमरू वेखेन मेखालेलेहा मोत युमात. आणि इकडनं आपल्याला शब्दात जे मेखालेल करतात त्याच्यावरती कुठची शिक्षा भेटते त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि त्या शिक्षाबद्दल मी नंतर मग ह्या शिवच्या एंड बद्दल त्याच्या शिक्षा कुठची भेटते, जो शब्दाचा उल्लंघन करतो, त्याच्याबद्दल मी नंतर मग बात करीन. शब्दाच्या दिवशी राशी लिहितात आणि ते बमिदबार मध्ये लिहिलेलं आहे. बमिदबार मधनं राशी आणतात. उभयोमा शब्दात शने केवासिम वेकेन लो तिलबाश आतनेज गिदीम तासेलाख
ते देवारीमध्ये लिहिलेलं आहे. राशी आणतात ह्याच्याबद्दल पण मी नंतर मग बात करीन, जेव्हा मी शब्बातला जे नमाज काय आपण नमाज करतो त्याच्याबद्दल काढल्यावरती. जसा मी सांगितलंय, शब्बाची टॉपिक खूप मोठी आहे, रोज शिकायला पाहिजे. समजायला शब्बात काय आहे, शब्बात कसा पाळला पाहिजे, शब्बातला काय केला पाहिजे, शब्बातला काय नाही केला पाहिजे, आणि शब्दाचा महत्व समजायला ही पवित्र लोक जी तोराचे अभ्यास करतात रोज, ते जवळजवळ रोज शब्दाचे नियम शिकतात, रोज शब्दात बरोबर शिकतात, शब्द बाबतीत शिकतात. जसं आपण हा मध्ये पवित्र शास्त्रामध्ये आपण आता बघतो राशी, तसाच तल्मुदामधला दुसरा पुस्तक शब्बात आहे. तो पुस्तक मध्ये जवळजवळ 24 चॅप्टर आहेत. 24 चॅप्टर आहे, 24, इफ आय एम नॉट मिस्टेकन. पहिला पुस्तक आहे ब्राखोत, जिथे ब्राखोतच्या बद्दल आहे, त्याच्यामध्ये फक्त 9 चॅप्टर आहेत. पण शब्बाचा जो दुसरा पुस्तक आहे तलमुदाचा, तलमुद बाबली मधला, त्याच्यामध्ये 24 चॅप्टर आहेत. मिशनायत मध्ये 24 चॅप्टर आहेत शब्बातसाठी. आणि नंतर मग शुल्खान आरुख मध्ये जिथे शब्बाचे नियम शिकतो, त्याच्याबद्दल वेगळे वेगळे पुस्तक आहेत. मिशनाबुर्रा हुफेज खाईमनी जे शब्बाचे नियम शुल्खान आरुख वरती लिहिलेले आहेत, त्यांचा जवळजवळ 2 पुस्तकं आहेत. 6 पैकी 2 पुस्तकं शब्बात वरचे आहेत नियम. गिमेल तिसरा पुस्तक, आणि चौथा जवळजवळ सगळा चौथा पुस्तक नाही, पण चौथा पुस्तक, पण तिसरा पुस्तक पुरा गिमेल हा पुरा शब्बातच्या नियमावरती खोफेज खाईमनी मिशनाबुरा लिहिलेला आहे शुल्खान आरुख वरती. ही टॉपिक आपल्या धर्मामध्ये पेसाकच्या नंतर, जसा सणामध्ये पेसाकचा सण सगळ्यामध्ये सगळ्या टॉपिक मध्ये सगळ्यात जास्त नियम आहेत, तसा त्याच्यानंतर शब्बातचे सगळ्यात जास्त नियम आपल्याकडे आहेत. आणि म्हणून शब्बात ही टॉपिक ही असे एक तासामध्ये बोलू नाही शकत. 1 तासामध्ये त्याची जरी गोडी दिली जाऊ शकते, पण ती नियम रोज शिकायला पाहिजे, तेव्हा समजतं शब्बात काय आहे, शब्बात कसा पाळला गेला पाहिजे, नाही पाळला तर काय त्याची शिक्षा आहे, पाळला तर त्याची काय आपल्याला बेनिफिट आहेत आणि ऍडव्हान्टेज आहे. आणि ही जसं सांगितलं, जसं मी ही 10 आज्ञामधली चौथी आज्ञा आहे शब्बात जाखोर, ज्याची आपण आठवण केली पाहिजे. आणि शामोर, जसा आपल्याला जिथे जिथे आज्ञा दिलेली आहे शब्बात पाळाला, शामोर शामोर देवारीमध्ये लिहिलेला आहे शब्द. आणि इत्रोमध्ये, शेमोतमध्ये जाखोर शब्द लिहिलेला आहे. पण हे दोन्ही संगती खुदानी ऐकवली आणि संगती ऐकला, आणि ती एक मोठी चमत्कार होती. पण आपली टॉपिक आहे 10 रिमेंबरन्स, आणि त्याच्यामधली या दुसरी गोष्ट जी हर एक इस्रायलनी आठवण केली पाहिजे रोज, ती आहे शब्बात. आणि हे आपल्याला राशी शिकवतात. वेखेन मी पटकन वाचतो मोठ्याने. वेखेन एरवा देशे दाखिका יבמה יבוא עליה, הוא נאמר, אחת דיבר אלוקים, שתיים זו שמעתי, זכור לשון פעול הוא, כמו אכול ושתו, הלוך ובכוח, וכן פתרונו תנו לב, לזכור תמיד את יום השבת, שאם נזדמן לך חפץ יפה, תהא מזמינו לשבת. מסכת ביצה ט"ז עמוד א'. तलमुदामध्ये पुस्तक आहे मसेखेत बेतचा, जिकडे आपण योम तोव चे नियम शिकले जातात. आणि तिकडचा 15वा पान, तलमुदाच्या पानामध्ये पहिला पानला आमुद आलेफ बोलतात. एका साईडला जो पहिली साईड आहे त्याला आमुद आलेफ बोलतात.
आणि दुसऱ्या साईडला आमुद बेद बोलतात. तर हा 15वा पानामध्ये तेच जाईन. वरती पहिल्या पानावरती आमुद आलेफ वरती शिकतो आपण नियम, जे राशी इथे आणतात की जसं इथे लिहिलंय जाखोर एत योमा शब्बा, शब्बाची आठवण कर. कशी आपण आठवण करतो? तर जे आपल्याला, जर आपण बाजारामध्ये गेलो, बाहेर गेलो आणि आपल्याला काय चांगला वाटला तर आपण ते विकत घेतो आणि बोलतो लिगवोट शब्बात कोदेश, आपण शब्बातसाठी विकत घेतो. माझ्या प्रिव्हियस शिवरीमध्ये तुम्ही ऐकला असतील तर मी बोललो काय हर एक दिवशी आपण काय ना काहीतरी शब्दासाठी घेतला पाहिजे. एका दिवशी वाईन घेतली संडेला तर आपण बोलतो लिखवोट शब्दात कोदेश, आणि ते केल्याने आपल्याला तो पुण्य भेटतो. आणि जे जाखोर आहे योमा शब्दात आहे, हप्त्यामध्ये हर एक दिवसामध्ये शब्दाची आठवण केली पाहिजे, तसा आपण करतो. एक दिवस याईन, एक दिवस मच्छी, एक दिवस मटण, एक दिवस पाव शब्दाचा खाला, एक दिवस नेरोत शब्दातला कॅन्डल लावायची, शब्दात चालू व्हायच्या पहिले कॅन्डल लावायची आज्ञा आहे, ती देरबानान आज्ञा बोलली जाते. तर अशा हे केल्याने आपण हर एक दिवस संडे, मंडे, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हर एक दिवस शब्दासाठी जेव्हा आपण काहीतरी घेतो तर ऑटोमॅटिक ते आपण शब्दाची याद केली असा आपल्याला पुण्य भेटतो. म्हणून ही रीत चांगली रीत आहे. आणि इथं आपण शिकतो मसेखेत बेत्सामध्ये या 15व्या पानावरती आमुद आलेफ मध्ये एक आज्ञा आहे, जी चौथी आज्ञा 10 आज्ञामधली शब्दात बद्दल. पण ही आज्ञा का आणली आता? कारण ह्याच्यामध्ये आपण अजून एक हे शिकलो, जाखोरेत योमा शब्दात, ज्याला लोकांना जास्त माहिती नाही की हर एक दिवशी शब्दाची आठवण केली पाहिजे. जशा हर एक दिवशी दिवसात 2 वेळा येत्सियात मिस्राईमची आठवण केली पाहिजे, तसाच हर एक दिवशी हप्त्यामधला रेग्युलर डे मध्ये शब्दाची आठवण केली पाहिजे. ती आपण ह्या आज्ञामध्ये शिकतो, जाखोर एत योम हा शब्दात लेकोटशो. तर हिब्रू मध्ये ही आज्ञा, मी शब्दाची आज्ञा ही वाचून दाखवतो, जे शेमोत मध्ये इत्रो मध्ये लिहिलेलं आहे. ती जाखोर एत योम हा शब्दात लेकोटशो גם במשך השבוע בדיבור בכניסתו ויציאתו. 6 ימים תעבוד כשתגיע השבת ועשית כל מלאכתך. ही पहिली लाईन मी ट्रान्सलेट केलेली, जाखोर जे आठवण केली पाहिजे. नंतर मग लाईन बोलते 6 यामीम ताबोत, 6 दिवस काम कर. כשתגיע השבת, जसा शब्दात येईल, ועשית כל מלאכתך, תחשוב שכל מלאכתך עשויה ואל תהרהר בה. जसा 7वा दिवस येईल असा असा विचार कर का सगळी तुझी कामं झालीत, आता काम मी काय करणार नाही. ויום השביעי שבת להשם אלוקיך, לא תעשה כל מלאכה אתה ובנך וביתך הקטנים, עבדיך ואמתיך הכנענים ובהמתך וגרך אשר בשעריך, כי 6 ימים עשה השם את השמיים ואת הארץ את הים ואת כל אשר בם, וינק ביום השביעי. על כן ברך השם את יום השבת בירידת כמות כפולה של מן ביום שישי ויקדשהו, שלא הוריד מן בשבת. तर इथे मी हे पुरी आज्ञा वाचून दाखवली हिब्रू मध्ये. ती आज्ञा शब्दाची आहे आणि इकडनं आपल्याला वेगळे वेगळे डिटेल समजतात. हे शास्त्रामधली लाईन होती, शास्त्रामधले 3 लाईन होत्या. आणि त्याच्यानंतर मग तल्मुदामध्ये, मिशनामध्ये पहिले जसा सांगितलं मी, मसेखेत शब्दात ह्याच्यामध्ये 24 चॅप्टर आहेत. मिशना शिकले जातो आणि त्या मिशनावरती गिमारा शिकले जातो, जो दुसरा पुस्तक आहे. आणि त्याच्यानंतर शुल्खान अरुख शिकले जातो
आणि शुल्खन मध्ये राब योसेफ कारो त्यांनी नियम टाकलेले आहेत. आणि त्यांच्या बरोबर त्यांच्या बरोबर रमा राब मोशे इसालीस त्यांनी नियम टाकलेले आहेत. आणि त्याच्यावरती तूर, रोश, शुल्खान आरुख, रामबाम, रिशोनीम, अखरोनीम, रामबाम, रीफ, रोश, आणि त्याच्यानंतर अजून तूर, शुल्खान आरुख, बेत योसेफ, राब योसेफ कारो त्यांनी नियम शिकवलेले आहेत. त्याच्यानंतर मिशनाबुरा, काफा खाईम, त्याच्यानंतर पोस्किम. आणि शब्बात ही टॉपिक रोज शिकले जाते. तलमीद खखाम रोज शिकतात. आणि ही जीवन मध्ये रोज शिकून शब्बातचा ज्ञान घेतला जातो. आणि तेव्हा समजले जातो शब्बातला काय केला पाहिजे, शब्बात काय आहे, आणि शब्बात कसा पाळला पाहिजे, आणि त्याचा उल्लंघन झाला तर त्याची काय शिक्षा आहे. हे मी एका एका तासामध्ये सगळा हे सांगू नाही शकत. म्हणून शब्दाची नियम शिकायसाठी, शब्दात बद्दल शिकायसाठी शूर मध्ये रोज शिकली पाहिजे. ज्याला रोज टाइम नाही त्यांनी हप्त्यामध्ये एकदा तरी शिकला पाहिजे. तर त्याला समजेल जेव्हा शब्दात येईल तेव्हा शब्दात काय शिकला पाहिजे. आज मला माहिती नव्हतं का मला शूर द्यायची आहे म्हणून. मला 1-2 तास, 3 तासाच्या पहिले रब गब्रिएलनी सांगितलं काय ही शिवर घे आज. तर मी घरी सांगितलं माझ्या बायकोला मला शब्दात वरती काहीतरी तयार कर. आणि मग तिने मला वहीमध्ये लिहिला. आणि मग मी अजून त्या शब्दात बद्दल जे माझ्या बायकोनी लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल बात करीन. हे खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहेत. ते बात करायच्या पहिले जसा सांगितलं शब्दात हा दिवस आहे, हा 7वा दिवस आहे. 6व्या दिवशी खुदाने दुनिया बनवली, वेगळा वेगळा काय काय बनवला. 7व्या दिवशी शब्दात लिहिलेला आहे. वैकुल वा मध्ये आपण बोलतो की दूधच्या वेळेला. पण ती आपल्याला कशी कनेक्ट झाली. तर इस्रायल लोक, बेने इस्रायल मिसर देशामध्ये स्लेव्स, गडी, स्लेव्सला काय बोलतात मराठीमध्ये परत, स्लेव्स होते. परो त्यांच्यावरती अत्याचार करत होता. गुलाम आणि त्यांना गुलाम 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 म्हणतात गुलाम. गुलाम. थँक्यू आंटी, इस्तर आंटी, थँक्यू. गुलाम होते. आणि इस्रायल लोकांना परोनी खूप 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 त्रास दिला. रोज काम करायला लागायचा. त्यांच्याकडनं 2 मोठ्या सिटीज बांधून घेतल्या, पितोम आणि रामसेस. रोज काम करायला लागले. मोशे रब्बेनूचे लक चांगले होते. त्यांचा जन्म झाला योखेवेत आणि आमराम त्यांचे आई बापूस. पण ते मोठे झाले पारोच्या घरी. तो एक मोठा चमत्कार झाला. पारोची पोरगी बित्या तिने मला त्या नदीमध्ये सापडला. त्याला मोशे रब्बेनू लहान पोर. आणि तिला वरती राजाच्या पॅलेसमध्ये, राजाच्या महलामध्ये वेलकम. मोशे रब्बेनूला माहिती होता का इस्रायल लोक ती त्याची माणसं आहेत. त्यांनी पारोला सांगितला तू हे लोकांना रोज काम देशील करायला तर हे लोक लवकर मरतील. आणि तुझ्याकडे कोण गडी राहणार नाही, तुझ्याकडे कोण स्लेव्स राहणार नाही, तुझ्याकडे कोण गुलाम राहणार नाही. तर एक दिवस ते लोकांना सुट्टी दे. आणि हा तो 7वा दिवस शब्दातला मोशे रब्बेनू नी इस्रायल लोकांसाठी सुट्टी घेतली. खुदा त्याच्या मोशे रब्बेनीवरती ह्या घटनेमुळे खूप खुश झाले. आणि शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, तलमुदामध्ये लिहिलेलं आहे. आणि जे आपण शब्दात सकाळी नमाजीमध्ये बोलतो, शाखरीच्या श्मोना एसरेमध्ये, अमिदामध्ये, आज खुदा बोलतो. मिद्राजमध्ये असं लिहिलेलं आहे की
मताना एखाद येशली बे बेत गनिजाय, माझ्या तिजोरीमध्ये एक अशी चांगली भेट, एक अशी चांगली बक्षीस आहे, एक चांगली गोष्ट आहे जी मोशे रब्बेनू मी तुला भेट एक बक्षीस म्हणून देन, आणि ती शब्बात. आणि म्हणून मोशे रब्बेनूला आपल्याला एक पारोकडनं आपल्यासाठी एक दिवस सुट्टी घेतली, आणि त्याच्यामुळे खुदा खुश होऊन सांगितला मोशे रब्बेनूला काय माझ्या तिजोरीमधली एक सगळ्यात चांगली गोष्ट मी तुला आणि तुझ्या माणसांना देईन, तुम्ही ही चांगली कामगिरी केलीस म्हणून. तर मिद्राशमध्ये असं मताना हशेम बोलतात, खुदा मोशे रब्बेनूला बोलतात, मताना एखाद येशली बेत गिनिजाय वे शब्बात शेमो, माझ्या तिजोरीमध्ये एक चांगली वस्तू आहे आणि त्याचं नाव आहे शब्बात, आणि ती ही बक्षीस मी तुला देतो, आणि तुझ्यामुळे मी ही आज्ञा शब्बात ठेवाची सगळ्या बिने इस्रायल, सगळ्या आम इस्रायलला देतो. कारण तुम्ही इस्रायल लोकांसाठी एक दिवस सुट्टी घेतलीस परोकडनं. परोला सांगू, फारो जो मिसर देशाचा राजा होता आणि ज्यांनी सगळ्या इस्रायल लोकांना गुलाम बनवून ठेवलेला. आपल्याला माहिती आहे की मिदा के निगेत मिदा, खुदाचा कसा देव आपल्याबद्दल मिदा के नेगेत मिदा वागतो. जसा आपण करतो तसा आपल्याला परत भेटतो. हे मोशे रब्बेनू इस्रायल लोकांसाठी चांगला केले, तर खुदानी शब्बात आपल्याला दिला मोशे रब्बेनूच्या नावाने, आणि मोशे रब्बेनूला शब्बात हा बक्षीस दिला आपल्याला, असा मिद्राशमध्ये आपण शिकतो. तर ही मी मराठीमध्ये बोलायला ट्राय केला, समजलं नाही, मला समजत नाही की हा पॉइंट तुम्हाला समजला की नाही, तर मला सांगा. हिब्रूमध्ये मिद्राशी बोलतोय, मताना येशली, हशेम बोलतात मोशे रब्बेनूला की मताना एखाद येशली बेत गिनिजाय शब्बात शेमो, आणि याचा असा मतलब की माझ्याकडे माझ्या तिजोरीमध्ये एक चांगली गोष्ट आहे, सगळ्यात चांगली गोष्ट आहे, ती मी बक्षीस देतो, आणि ते शब्बात आपल्याला तसा मोशे रब्बेनूमुळे आपल्याला मिळाला. आता मी पुढे जातो. माझ्या बायकोनी लिहिला याच्यामध्ये शिवसाठी मसेखित शब्बात तल्मुदामधले खूप युथ खेद आमुद बेत 118 पेज, सेकंड पेज 118 मधला दुसरा आमुद, खूप युथ खेद आमुद. कोल המשמר שבת כהלכתה, אפילו עובד עבודה זרה כדור אנוש, מוחלין לו כל עוונותיו. जो शब्बात एकदम नियम बरोबर शिकून पाळतो, त्याला नियम माहिती आहेत आणि ते नियम बरोबर पाळतो, त्यांनी किती पण पाप केले असतील या जगामध्ये, आणि मग त्यांनी चुका केली तर त्याची पाप माफ होतात. अशी पिढी होती जी एनोसच्या टायमाची पिढी होती. आदामचा मुलगा होता शेत, कायन आणि हेवेल होते, आणि शेत होता. कायन हेवेल मारले गेला एक, आणि नंतर मग मारले गेला. पण नंतर शेतला मुलं होती, आणि शेतला अजून मुलं झाली, आणि त्याला नातू एनोश होता. एनोशच्या वेळेला लोक खुदाला भिवून नाही वागत होती, ते लोक अबोधाजारा करत होती, मूर्तीपूजा करत होती. एवढी मूर्तीपूजा अशी जगामध्ये कशीच झाली नाही. त्या एनोशच्या पिढीमध्ये खूप खूप मूर्तीपूजा झाली. खुदाला खूप राग आला. नंतरच्या नोआच्या वेळेला 10 पिढ्यानंतर, आदामच्या नंतर 10 पिढ्यानंतर नोआच्या वेळेला खुदानी खूप मोठा पाऊस आणला, 40 दिवस चादर राहतं, आणि खूप मानवतीला मारून टाकला. फक्त नोआ आणि त्याची पोरं आणि त्याची बायको आणि त्या पोरांची बायको राहिली, वाचली. ती आपल्याला नोआक मध्ये समजतं. त्याच्या नोआकच्या पहिलेच्या की ते ह्याच्या तो एनोसचा दौर होता, एनोसची पिढी होती, आणि ते त्यावेळेला अबोधाजारा खूप झाला. लोक खुदाला मानत नव्हती, मूर्तीपूजा करत होती.
खुदाला खूप राग आला. तर शास्त्रामध्ये लिहिलं आहे, जर कोणी मूर्तीपूजा दोर एनोच्या पिढीसारखी पण केली असतील आणि नंतर मग त्याला समजलं का नाही मूर्तीपूजा रॉंग आहे आणि त्यांनी चुवा केला आणि नंतर मग तो शब्दात पाळायला लागला, तर तल्मुदात लिहिलेलं आहे, जरी त्या लोकांनी एनोसच्या पिढ्यासारखी मूर्तीपूजा केली असेल आणि आता त्यांनी चुवा केला आणि आता त्यांनी शब्दात बरोबर नियमाप्रमाणे पाळला, तर त्यांची सगळी पाप माफ होतील. अबोधाजारा हा पाप खूप खूप खुदाला आवडत नाही, खुदाला राग येतो. पण जरी त्यांनी अबोधाजारा केला, पण त्यांनी चुवा केला आणि शब्दाचे नियम शिकले आणि शब्दात पाळला नियमाप्रमाणे, तर त्याचे सगळे पाप, त्या मनुष्याचा सगळे पाप पाप होतात. असं आपण मसेखेत शब्बात मध्ये खूप युथ खेत आमुद बेत मध्ये शिकतो. आणि परत मी ते वाचतो हिब्रू मध्ये, कोल हमेशमेर शब्बात खेळ खाता, को जो शब्बात नियमाप्रमाणे पाळल, अफिलू ओबेद अबोधाजारा के दोर एनोस, जरी त्यांनी मूर्तीपूजा केली असेल, जशी एनोसच्या पिढीने मूर्तीपूजा केली, तरी ह्या शब्दात पाळण्यामुळे, नियमाप्रमाणे पाळण्यामुळे आणि नियम शिकण्यामुळे त्याची पाप माफ होतील. दुसरा माझ्या बायकोने लिहिला, हा पॉइंट क्लिअर क्लिअर पाहिजे. दुसरा लिहिला, हा शब्दात हु ओद बेरीत बेन आम इस्रायल הקדוש ברוך הוא, והשמירה שלה נחשבת כמחילה על עבירות כאילו פתיחת דף חדש. जर माणसाला माहिती नव्हता शब्दात किंवा त्यांनी खूप जगामध्ये पाप केली, पण जेव्हा तो चुवा करतो तर त्याची सगळी पाप माफ होतात. हे आता पहिले सांगितलं. पण इथेच शब्दात ही आणि आपल्या खुदामध्ये आणि क्लाल इस्रायल मध्ये आणि आम इस्रायल मध्ये एक ब्रीथ आहे. ब्रीथ म्हणजे हिस्केम बोलतात हिब्रू मध्ये. एक कॉन्ट्रॅक्ट आहे आपल्यामध्ये आणि खुदामध्ये, एक कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि म्हणून जो शब्दात नियमाप्रमाणे पाळतो आणि त्याचे नियम त्याला बरोबर समजतात, समजून घेतो, शिकतो बरोबर, त्याचे सगळे पाप अशी हे होतात का जसा तोचा नवीन पेज चालू करतो, दाफ खदाश, नवीन कोरा कोरा पेज चालू करतो, असा तल्मुदामध्ये आपण शिकतो. जर बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला माहिती पाहिजे शब्दाची, तर ते आपण लेखादोदीमध्ये आपण बोलतो. पण बोलतो लेखादोदी लिकरात कला पेने शब्दात नेखाबला. लेखादोदी लिकरात कला पेने शब्दात नेखाबेला. शब्दातला एक कला म्हणजे नवरी बोलले जाते. इस्रायल ह्याला नवशा बोललं जातं आणि शब्दातला नवरी बोलले जाते लेखादोदीमध्ये. हा हा गाणा राब श्लोमो अल-कबेत्स नी लिहिलेला आहे आणि त्याचा आपण हर एक एरेब शब्दातला मशिदीमध्ये किंवा शब्दाच्या नमाजीमध्ये कबालात शब्दात करतो. पहिली लाईन असं बोलतो, शामोर व जाखोर बेदिबूर एखाद इश्मी अनुकेल हमे युखाद. तर मी तोंडपाठ बोलायचा ट्राय करतो. जसा सांगितला शामोर व जाखोर बेदिबूर एखाद, खुदानी हा शब्द शामोर शब्द आणि जाखोर शब्द एका मध्ये काढला आणि आपल्याला ते एकामध्ये एक दोन कानाने एका संगती ऐकायला आला. एकीकडे शामोर लिहिलाय, एकाकडे जाखोर लिहिलाय, पण ते दोन्ही शब्द एका संगती आपल्याला आलं. ते आपण लेखादोशीच्या पहिले लाईट मध्ये बोलतो. लेखाद शामोर व जाखोर बेदिबूर एखाद इश्मिया अनुकेल हमे युखाद, हशेम एखाद उशमो एखाद लेशेम उल्तिफेरेत व लिथ हिल्ला. जसा शामोर आणि जाखोर आपण
एका ह्याच्यामध्ये ऐकलेला आला तसा आपला खुदा एक आहे, असं आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बोलतो लेखादोदीमध्ये. नंतर मग बोलतो लिखरात शब्दात लेखू लेखा की ही मेकोर हा बेराखा. ही लाईन, दुसरी लाईन खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे मी खूप वेळा बोलतो. लिखरात शब्दात लेखू लेखा, शब्दात साठी खुशीनीच पुढे चला, खुशीनी शब्दातला घ्या. कारण की ही मेकोर हा बेराखा, की ही मेकोर हा बेराखा. शब्दात आपल्याला बेराखा, आपल्याला बरकत देते. आपल्याला जीवामध्ये बरकत पाहिजे, तब्येत बरोबर पाहिजे, पैसे बरोबर पाहिजेत, घर पाहिजे, बायको पोरं सगळी बरी पाहिजेत, बाईला पुरुष पोरं बरोबर पाहिजेत, घरी खाया पियाला पाहिजे, पैसे पाहिजे, बरकत पाहिजे. ती सगळी बरकत शब्दापासून येते असं आपण बोलतो लेखादुजीच्या दुसऱ्या लाईन मध्ये. परत मी बोलतो तोंडपाठ. लिखरात शब्दात लेखू लेखा की ही मेखोर हा बेराखा. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यामध्ये आहे की ही मेखोर हा बेराखा. सगळा जे आपल्याला आपली जी ब्राखा येते त्याची रूट, त्याची शोरेश शब्दात मध्ये आहे आणि ती आपण लेखादोदीमध्ये करतो. तुम्ही टाइम बघितला, फक्त आपल्याकडे 8 मिनिटं लागतात, तर मी लेखादोदी पुरा नाही बोलत. हे दोन बोललो, कधी नेक्स्ट शो मध्ये कुठच्या नेक्स्ट टाइमला पुरा याच्यावरती बोलू शकतो. पण ही पॉइंट की शब्दात ही मेकोरा बेराखा, आपल्याला ब्राखा जी भेटते ती शब्दात पासून भेटते. शब्दात पाळणारी आपल्याला शल्वा व रोगा, शांतता भेटते. शब्दातला आपल्याला नेशामा येतेरा भेटतो. ते आपण लेखादूतच्या लास्ट लाईनला बोलतो. बोई बेशालो मातेत बाला गम बिसिमखा बेरीना उपचवला तो बेमुने आमसे गुला बोई खला बोई खला, आणि परत बोलतो तो बेमुने आमसे गुला बोई खला शब्दात मलखेता. तेव्हा आपण एक्स्ट्रा सोल, एक्स्ट्रा जीव आपल्याला येतो शब्दातला. तीन तीन पार्ट आहेत त्याच्यामधला हा एक पार्ट लेखादूतच्या लास्ट लाईनला आपल्याला एक्स्ट्रा सोल भेटतो, आणि त्या एक्स्ट्रा सोलमुळे आपल्याला शब्दातला जास्त खुशी भेटते. आपण जास्त जेवण खाऊ शकतो. आपल्याला आज्ञा आहे दररोज 2 वेळा जेवण खायला, तर शब्दातला 3 वेळा सौदाश्लीशीत पण भेटते. आणि मोचा या शब्दातला पण एकदा सेवदा आपण करतो दाविदा मेलेकच्या नावाने. तर हा आपल्याला स्ट्रेंथ, आपल्याला हा एक्स्ट्रा जीव भेटतो शब्दातला, त्याला बोलतात नेशामा येतेरा. अजून माझ्या बायकोनी लिहिला अल मला इल मले मी शे मिशे मेखूम इस्रायल. हा, हे मी हिब्रू मध्ये वाचला, पण ते असंच असं शास्त्रामध्ये लिहिलेला एक नियम असा आहे. जर सगळी इस्रायल लोक 2 शब्दात एका पाठोपाठ बरोबर पाळतील, तर मियाद ताबडतोब आपला गेऊला येईल, ताबडतोब आपला रिडम्पशन होईल, ताबडतोब मशियाचा टाइम येईल, ताबडतोब आपण पुढे जाऊ. गेऊला मियाद निघाले, ताबडतोब आपल्या सगळ्या त्रास मधनं आपल्याला गेऊला भेटेल. आपला पर्सनल त्रास पडण्यापासून आणि सगळ्या क्लार इस्रायल आपण आपला मशियाक येईल. आपल्याला बेत हा मिकदाश बांधले जाईल, आपला पवित्र मंदिर येरुशलाम मध्ये बांधले जाईल. अजून हे माझ्या बायकोने लिहिला हा शब्दात मच्छीला मी
खिवले मशिया, मिगीना, मिगीना मिखिबले मशिया, मगीना मिखिबले मशिया. आजची पिढी कितीतरी वर्ष, जवळजवळ 100 वर्ष, 100, 101 किंवा 150 वर्ष त्याला बोलतात इक्वेजे मिशिका. आणि याच्याबद्दल मी पहिले पण बात केलेली आहे. म्हणजे मशियाक एकदा आपण लास्ट जनरेशन मध्ये आहोत. मशियाक लवकरात लवकर येईल आता. पण मशियाक कसा येतो त्यावेळेला आपल्याला खूप त्रास होतो. लोकांना पैसे नसतात, कोणचं लग्न होत नाही, कोणला त्रास होतो, कोणला बिमारी येते, आणि त्याला बोलतात खेवले मशिया. जेव्हा बाई बाळंत व्हायला जाते तिला खूप त्रास होतो मूल बाहेर यायच्या पहिले, आणि त्याला बोलतात, त्या त्या त्रासला बोलतात खेवले मशिया. तर जो शब्दात पाळतो नियमाप्रमाणे त्याला हे खेवले मशियाची त्रास येणार नाही, असा शास्त्रामध्ये आपण शिकतो. जो शब्दात नियमाप्रमाणे पाळेल त्याला खेबले मशियाचा त्रास येणार नाही. ही लास्ट पॉइंट माझ्या बायकोनी जे लिहिलं आहे, जे मी इंडियाला एकदा क्विज होती ऑटच्या शाळेमध्ये तिथे विचारले गेलेला, म्हणजे आपण कियेश मेरा शाबाद मध्ये बोलतो गाणा जो आहे, कियेश मेरा शाबाद एलिश मेरेनी, याचा मतलब काय आहे? मिश शोमेर आला शब्बात, मिश शोमेरेत शब्बात के खाता शब्बात शोमेरेत आला. हे आपण शिस्तीत मध्ये पण बोलतो, जे आपण तल्लीत घालतो, मनुष्य पुरुष तल्लीत कतान घालतात आणि रात्री घालायची आज्ञा नाही, पण रात्री पण घातली तर जेव्हा त्याला जरूरत येईल तर ती शिस्तीत त्याला, ती तल्लीत त्याला वाचवेल, असा आपल्याला तल्मुदामध्ये आपण शिकतो. ह्याच्याबद्दल बेनिष्काय पण बोलतात. तसाच जसा आपण शब्बात शोमेर, शब्बातला पाळतो बरोबर, तर शब्बात आपल्याला पाळेल, असं आपल्याला तल्मुदामध्ये शिकतो. तर हे वेगळे वेगळे शब्दात पाळण्याचे ऍडव्हान्टेज मला शूट हे करासाठी दिलेलं आहे. जसा मी सांगितलं, हा टॉपिक आपण नेहमी खूप ह्याच्याबद्दल बात करू शकतो. आता 1 तास होईत झाला, पण शब्दात समजासाठी ह्याचे नियम रोज किंवा जवळजवळ रोज शिकले पाहिजे. तेव्हा आपल्याला समजेल शब्दात काय आहे, शब्दात कसा पाळायला पाहिजे, शब्दातला काय केला पाहिजे आणि काय नाही केला पाहिजे. हर एक आज्ञा जी खुदाने आपल्याला दिलेली आहे, ती आज्ञा बेनिष्काय बोलतात मक्षाबा दिबूर उमासे. ती आज्ञा कशी पाळली पाहिजे, आपल्या डोक्यामध्ये त्यावेळेला काय विचार आली पाहिजे, आपल्या तोंडातनं काय निघाला पाहिजे, आणि आपण काय केला पाहिजे त्याच्याबद्दल माहिती पाहिजे, आणि तसा केला पाहिजे. म्हणजेच इथे मी चहा पितो, तर चहा पिताना मी पुढची विचार केली पाहिजे, मी काय करतोय तर चहा पितो, आणि त्याच्यावरती काय बोलायला पाहिजे. तर चहा पियाच्या पहिले मी ब्राखा बोलली पाहिजे. मी शिवच्या पहिले ब्राखा बोललो जे पिला त्याच्या, आणि नंतर मग जर मी पाणी पिला त्याची शिवरणी, तर त्याच्यावरती ब्राखा आखरोना करतो. तर हर एक आज्ञाला असा दिब्बूर, मक्षाबा उमासे आहे. तर शब्दातला पुढचे विचार केली पाहिजेत, काय बोलला पाहिजे आणि काय केला पाहिजे,
ह्याची माहिती घेतली पाहिजे. आणि शब्बात दिबूर मक्षाबा व मासेर नी पाळला पाहिजे. दहा आज्ञा द्यायच्या पहिले आपली पूर्वज अब्राहम, इस्हाक, याकूब, मोशे, आरोन, बेने इस्रायल ही ह्यांना शब्दाची माहिती होती आणि ते लोक शब्दात बरोबर नियमाप्रमाणे पाळत होती. त्यांना आज्ञा दिलेली नव्हती, पण तरी पण ते लोक खुदाच्या एवढ्या जवळ होते काय ते लोक खुदाची सगळे आज्ञा पाळत होती. आणि शब्दात पण त्यांना समजत होता आणि ते शब्दात पाळत होती. तर आताच आपला 7 वाजले इथे इंडियाला, तुमच्याकडे 8-9 वाजले असतील, 9:30. आतापर्यंत जे काय बोललो त्याच्यावरती काय तुम्हाला प्रश्न आहेत का, तुम्ही विचारू शकता किंवा मला व्हॉट्सअप किंवा ईमेल करू शकता. परत ही टॉपिक एवढी मोठी आहे, ही एका तासामध्ये याच्याबद्दल नाही बात करू शकतो. ह्याची काय नियम आहेत, याचे मलाखोत आहेत, लामेत तेत मलाखोत, 39 मलाखोत, जे ह्याच्याबद्दल आपण कुठे शिकतो. शब्दात कसा पाळला पाहिजे हे शास्त्रामध्ये फक्त 2 ओळ्या लिहिलेल्या आहेत. त्याच्याबद्दल एकीकडे लिहिलेलं आहे, लो तेवारू एश बेखोल मोशवतेखेम, तुमच्या जिथं राहता तिकडे आग पेटू नका. आणि दुसरीकडे लिहिलेलं आहे का एक जागापासून दुसरीकडे जाताना काय घेऊन जाऊ नको हातामध्ये, खिशामध्ये. फक्त दोन दोन वेळा शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे शब्दात कसा पाळायचा. शब्दात बद्दल खूप वेळा लिहिलेलं आहे, पण शब्दात कसा पाळायचा फक्त दोन दोन ओळ्या लिहिलेल्या आहेत. पण आपल्या तलमुदामध्ये आणि हलाखामध्ये आब मेलाखा, हे आब मलाखत काय आहेत, आपचे तोलदोत आहेत हे काय आहेत, आणि हे फक्त जे नियम आपण शिकतो, हलाखोट शिकतो किंवा शब्दात मिशना किंवा गिमारा किंवा शुल्खान आरुख शिकतो, तिकडे आपल्याला त्याची समज येते. शब्दात कधी घेतले जातो, शब्दात घ्यायच्या नंतर खिदूश कधी केला पाहिजे, शब्दात सुटेल तेव्हा हफ्ताला कधी केला पाहिजे, त्याचे नियम आहेत. ह्या आब मेलाकाच्या शिवाय अजून गोष्टी आहेत ज्याला मुक्चे बोलतात. त्या मुक्च्याबद्दल खूप नियम आहेत. ते मखलोकेत आहे, रबी उदा, रबी शिमोन, हलाखा रबी शिमोन सारखं आहे, कसं आहे त्याची तलमुदामधले अभ्यास केला पाहिजे, त्याचं शिक्षण घेतला पाहिजे. किदूश कशावरती केली पाहिजे, काय केली पाहिजे, कॅन्डल लाईट करतो आपण शब्दाच्या पहिले कशी केली पाहिजे, किती कॅन्डल, त्याच्याबद्दल नियम आहेत. तर शब्दाच्या टॉपिक मधले नियम पुरा जन्मभर शिकू शकतो, पण ते शिकले पाहिजेत नेहमी. शब्दाची नमाज शाखरीत वेगळे असते, अरबीत वेगळे असते, मिनखा वेगळे असते. शब्दातला मुसाबची नमाज केली जाते, आमिदा, शमोना इसरे. हर एक दिवसाची नमाज सेम असतं. आमिदा, शमोना इसरे, 19 ब्राखा असतात. शब्दाची तिन्ही नमाज वेगळ्या असतात. रोष शनाची एक नमाज असतं, मुसाब वेगळा, मुसाब सगळ्यांचा वेगळा असतं. पण अरबीत, शाखरीत, मिनखा, रोशनाची एक आहे. पेसाख, शाबोत, सुकोत सगळी नमाज एक असतं. शब्दाची तिन्ही नमाज वेगळी असतं. ह्याच्याबद्दल एकदा मी सांगितलं आहे, पण मी आता टाइम नाही. नेक्स्ट टाइमला बेजरात हशेम मला रिमाइंड करा. याच्याबद्दल 3 वेगळ्या वेगळ्या नमाज का असतात शब्दातला. शब्दाचे जे आपण वाचतो मुना मध्ये 3 वेगळा वेगळा वाचतो. असं योम किपूरला पण आपण सगळी नमाज सेम असतं शमोना मध्ये, आमिदामध्ये. पण शब्दाची ही 3 वेगळा, असं का?
तर ह्याच्याबद्दल नेक्स्ट टाइम थोडीशी बात करीन शब्दाबद्दल, आणि नंतर मग आपण थर्ड झिक्रोनोद हामान त्याच्याबद्दल बात करू नेक्स्ट टाइम. बेजात हशेम, थँक यू एव्हरीबडी फॉर जॉईनिंग. जर प्रश्न असतील काय तर मला विचारा. जसा सांगितलं शब्बात ही मेकोरा ब्राखा. आता आपण शब्दात बद्दल थोडी बात केली, थोडा ऐकला, त्याच्यामधनं आपल्याला ब्राखा भेटो. हर एकाला जे काय पाहिजे ब्राखा ती बिस्कुट लिमूद शब्बात बाने खाये मेजुनेर विखे सियादत इश्माया ברכה והצלחה רבה מרובה בכל עניינים בעזרת השם לכולם. אמן, ניתן למורה. חזק אמן. וברוך. חזק ואמץ.